सुनील शिंदेशी ज्या प्रकारे खासदारांचा बंड झाला त्यानंतर 4 आमदार काल उद्धव ठाकरेंच्या बैठकीला नव्हते, त्यामुळे सुनील शिंदे सुद्धा कुठेतरी बंडच्या मार्गावर अशा चर्चा होत्या. 4 आमदार आहेत ते सुद्धा कुठेतरी ऑपरेशन टायगरचा सहभाग अशा चर्चा होत्या. काय सांगाल? बघा, मी माझ्या महत्वाच्या कामासाठी गावाकडे गेलो होतो आणि याची पूर्वकल्पना आमच्या गटनेत्यांना मी दिलेली होती आणि गावचं काम अतिशय महत्वाचं होतं. मी सोमवारी नसेन हा निरोप दिलेला होता. त्याच्यामुळे हा जी काय काल बातमी पसरली गेली, आता ह्या बातमी पसरवून कोणाला आनंद झाला असेल त्याचं देव भलं करू. परंतु मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे. आजही मी मगाशी आपणच बोललात की आपण निष्ठावान कार्यकर्ते आहात, त्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी आजही स्वतःला मानतो, भविष्यात स्वतःला निष्ठावान कार्यकर्ता म्हणून भविष्यातली माझी वाटचाल राहणार आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाच्या बद्दलचा आदर आमच्यासाठी तर शिवसेना प्रमुख दैवत होते. आज उद्धव साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये अतिशय आदर आहे. जो जनतेच्या मनामध्ये जो आदर आहे तो माझ्याही मनामध्ये आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांची साथ, सहकार्य या सगळ्या गोष्टी आम्हाला कधीही त्याच्याशी आम्ही प्रतारणा करणार नाही किंवा कधी आम्हाला त्यांच्याबद्दल एखाद्या वाईट भावना मनामध्ये येऊ शकणार नाही. पण ज्या प्रकारे खासदारांचा बंड झालेला आहे त्यामुळे तुमच्यावरती सुद्धा लक्ष आहे का? आता चांगलं काम करतो त्याच्यावरती लक्ष असू शकेल, परंतु लक्ष विचलित होणार नाही एवढा मात्र मी खात्री देतो. ज्या प्रकारे 4 खासदारांचा बंड झाला त्यांनी म्हटलंय की निधी मिळत नाहीये, मात्र ज्या प्रकारे निधी मिळाला होता त्याचा वापर जो होता योग्य प्रकारे झालेला नाही, खर्च कमी झालेला आहे. मी मागाशीच म्हटलं ना की निधीचं नियोजन योग्य तऱ्हेने केलात तर तुम्हाला समस्या निर्माण होत नाही. जो प्रत्येक आमदाराला, खासदाराला निधी मिळत असतो, हा जो निधी आपल्या वाट्याला येत असतो, जनतेशी बोलून, जनतेशी संवाद साधून, ज्यांना या निधीची गरज आहे त्यांच्याशी संवाद साधून योग्य तऱ्हेने निधीचं वाटप केलं तर मला माहिती आहे की एका वर्षात सगळी कामं करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे 5 वर्ष असतात, त्या 5 वर्षात योग्य तऱ्हेने आपण त्याचं वाटप केलं तर लोक समाधानी असू शकतात. शेवटचा प्रश्न, दादर आणि बीकेसी मध्ये दुसऱ्या शिवसेना भवनाची सध्या चर्चा सुरू आहे, जागेची सुद्धा पडताळणी सुद्धा होताना पाहायला पाहिजे. बघा, आता पक्ष म्हणून जर त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे तर पक्ष चालवण्यासाठी ज्या सुविधा लागतात त्या जर ते करत असतील तर त्याला एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचा विरोध असू शकत नाही. कामाने आपण मोठे होऊया. कोण काय करतोय याच्यापेक्षा मी किती चांगलं करेन ह्या भावनेचा मी आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टींचा मी विचार करत नाही. तर आपण पाहतोय की एकंदरीत सुनील शिंदे यांनी बैठकीला अनुपस्थित असल्याचं कारण जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसम, वैभव पाटील, मुंबई.